सीपी म्हणजे काय आणि हा एक लहान मुलामधला गंभीर आजार आहे। आज आपण सेरेब्रल पाल्सी बद्दल काही बेसिक गोष्टी जाणून घेणार आहोत। तर मी आहे प्रेम मुंडे आणि तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। चला तर सुरू करूया आजचा ब्लॉग तुमच्या सोबत आणि माझ्या सोबत। फायनल इयरच्या न्यूरोलॉजीच्या पहिल्याच क्लासमध्ये आज आपण शिकणार आहेत सेरेब्रल पाल्सी। सर्वप्रथम हे तुम्ही जाणून घ्या सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय। सेरेब्रल म्हणजे ब्रेन आणि पाल्सी म्हणजे मुवमेंट, हालचाली। बेबी पोटात असल्यापासून 2 वर्षाचं होईपर्यंत हा आजार होऊ शकतो। लहान मुलामध्ये ब्रेनची इंजुरी झाल्यामुळे सिटिंग, स्टँडिंग, वॉकिंग, मुवमेंट, पोस्चर आणि मसल टोन या खूप साऱ्या अडचणी येतात। याला सेरेब्रल पाल्सी असं म्हणतात। तर आता हे समजून घ्या की हा आजार का होतो। प्रीनेटल कॉजेस, गर्भावस्थेत ब्रेन इंजुरी, प्रेग्नन्सी दरम्यान काही इन्फेक्शन झालं तर किंवा ब्रेनचं मालफॉर्मेशन झालं तर। पेरिनायटल कॉजेस, डिलिव्हरीच्या वेळेस अडचणी येऊ शकतात। बर्थ अपेक्झिया, प्रीमॅच्युअर बर्थ किंवा बेबीचं वेट जर कमी असेल तर हे होऊ शकते। आता सर्वात महत्वाचं ही गोष्ट लक्षात घ्या, पोस्टनेटल कॉजेस जन्मानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये हेड इंजुरी, ब्रेन हॅमरेज, इन्फेक्शन किंवा ऍक्सिडेंटल फॉल। ओपीडी मध्ये खूप सारे असे पेशंट बघतो की किंवा कोणाच्या हातातून निसटून खाली पडलेलं, त्याच्या डोक्याला मार लागला। त्यामुळे बेबीची काळजी घ्या व्यवस्थित, कारण की हा आजार एकदा झाला तर पूर्णपणे कधीच बरा होत नाही। आता ह्याची ट्रीटमेंट जाणून घ्या। फिजिओथेरपी ही एक मुख्य ट्रीटमेंट आहे। ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि रेअर केसेस मध्ये सर्जरी होऊ शकते। महत्वाची एक गोष्ट ऐकून घ्या, हा आजार पूर्णपणे कधीच बरा होत नाही, पण योग्य वेळी जर ह्याला थेरपी सुरू केली तर फंक्शनल ॲबिलिटी एक सुधारू शकते आणि लहान मुलांची व्यवस्थित काळजी घ्या। आता सीपी बद्दल खूप काही आहे, सीपीचे टाईप, सब टाईप, मेडिकल टर्म, बट आता छोट्याशा ब्लॉग मध्ये सर्व काही सांगू शकत नाही। बस आजच्यासाठी एवढंच। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। चला तर भेटूया नवीन एका व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।